सध्या सुरू असलेला मार्गशीर्ष महिना आणि तोंडावर आलेल्या नाताळाच्या सुट्ट्यांमुळे आता पंढरपुरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। आपण बघतो की पंढरपूरचं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर नामदेव पायरी आणि या नामदेव पायरीसमोर आता भाविकांची दर्शनासाठी खरं तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला भाविक मोठ्या संख्येने विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आणि खास करून चंद्रभागेच्या तीरावरती असलेल्या विष्णुपदावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविक करतात। आता सहली देखील आलेल्या आहेत, मुलं देखील सुट्टीच्या निमित्ताने आता पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आज जवळपास पंढरपूरमध्ये 2.5 ते 3 लाख भाविकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे आणि विठ्ठल दर्शनाची रांग ही गोपाळपूर रोडवरील पत्रासेडपर्यंत गेलेली आहे। जवळपास 30 ते 35 हजार भाविक आता विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाच्या रांगेमध्ये उभे आहेत आणि मुखदर्शनाची रांग देखील संत तुकाराम भवनाच्या पाठीमागील बाजूपर्यंत गेलेली आहे। एकूणच आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये आता पंढरपूरमध्ये भाविक दाखल झालेले आहेत, पर्यटक दाखल झालेले आहेत। आता सहलीच्या निमित्ताने अनेक शाळांचे विद्यार्थी देखील आता पंढरपूरमध्ये येत आहेत, विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। आपण बघतो की सगळा पंढरपूरचा परिसर हा भाविकांनी फुलून गेलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। एकूणच आपण बघतो की पंढरपूरची बाजारपेठ देखील आता या निमित्ताने फुलून गेलेली आहे, खरेदी विक्रीचे व्यवहार देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि या काळामध्ये खरं तर पंढरपूरच्या बाजारपेठेमध्ये आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणावरती होते। या काळामध्ये हमखास करून महिला भाविक असतील मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये येत आहेत। आता नाताळाचा सण देखील आता तोंडावरती आलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा नोकरदार वर्ग असेल, हे देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आता पंढरपूरमध्ये येत आहेत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।